यवतमाळमधून एक धक्कादायक बातमी आहे। लिफ्ट नसल्यामुळे रुग्णांना स्ट्रेचरवरून वरच्या मजल्यावर घेऊन जाण्याची वेळ आहे। वसंतराव नाईक रुग्णालयामधील हा प्रकार आहे। वैद्यकीय रुग्णालयातील भोंगळ कारभार त्यामुळे पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला। तर अशा प्रकारे स्ट्रेचरवर 2 कर्मचारी या रुग्णाला वरच्या मजल्यावर घेऊन जाताना पाहायला मिळतात। डॉक्टरांचं दुर्लक्ष होत असल्याचा आरोप देखील रुग्णांच्या नातेवाईकांनी केलेला आहे। रुग्णालयामध्ये लिफ्ट नाही, त्यामुळे एका मजल्यावरून दुसऱ्या मजल्यावर जाण्यासाठी अशा प्रकारे स्ट्रेचरवरून रुग्णांना घेऊन जावं लागतंय। यवतमाळच्या वैद्यकीय रुग्णालयामधील हा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे। वसंतराव नाईक रुग्णालयातील ही घटना समोर आली आहे। त्यामध्ये हे दृश्य आपण पाहू शकतो की एका रुग्णाला दुसऱ्या मजल्यावर घेऊन जाण्यासाठी अशा प्रकारे स्ट्रेचरचा वापर केला जातोय। या रुग्णालयामध्ये लिफ्ट नाही, त्यामुळे उपचारासाठी खालच्या मजल्यावरून वर घेऊन जाताना रुग्णाची मोठी हेळसांड होताना देखील पाहायला मिळते। प्रतीक राठोड सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। प्रतीक, नेमकं काय घडलेलं होतं? या रुग्णालयाला लिफ्ट नसल्याचं कळतंय, त्यामुळे रुग्णांची मात्र हेळसांड होताना दिसते। नक्कीच सर, यवतमाळमधील ही घटना घडलेली आहे आणि वसंतराव नाईक शासकीय रुग्णालयातील ही घटना समोर आल्याचं दिसतंय। लिफ्ट नसल्याने रुग्णांच्या खांद्यावर स्ट्रेचर घेऊन जात असल्याचा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे। सध्या यवतमाळच्या या वसंतराव नाईक शासकीय रुग्णालयातील हा घटना घडलेली आहे। 27 आणि 28 वार्ड क्रमांकामध्ये हा टीबी आणि दम आणि एक HIV रुग्णावर केला जात असलेला उपचार होता। ये-जा करण्यासाठी लिफ्ट नसल्यामुळे थेट नातेवाईकांची खांद्यावर स्ट्रेचर घेऊन रुग्णांना जावं लागते असा व्हिडिओ सोशल मीडियावर देखील व्हायरल खूप होते प्रचंड। आणि या बाबतीत देखील हा व्हिडिओ प्रचंड होत असल्यामुळे वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय रुग्णालयात डॉक्टरांना दुर्लक्ष होत असल्याची चर्चा देखील नक्कीच समोर येत आहे। आणि सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाल्याने शासकीय वैद्यकीय रुग्णालयातील कारभार चव्हाट्यावर दिसल्याचा समोर येत आहे। नक्कीच प्रतीक, या व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आता रुग्णालय प्रशासनाकडून काही स्पष्टीकरण देण्यात आलेलं आहे का? आरोग्य यंत्रणेकडून काही स्पष्टीकरण, काही या संदर्भात काही उत्तर देण्यात आलंय का? वैद्यकीय प्रशासनाची किती लापरवाही दिसून येते हे समोर देखील या स्पष्ट नमुना देखील समोर येत आहे। आणि नक्कीच आपण बघतोय की आता रुग्णांच्या नातेवाईकांमध्ये पण खूप सारं असं संताप व्यक्त केला जात आहे। नक्कीच प्रतीक, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। तर वसंतराव नाईक शासकीय रुग्णालयातील हा धक्कादायक प्रकार आहे। यवतमाळमध्ये हा प्रकार समोर आलेला आहे। वैद्यकीय रुग्णालयाला लिफ्ट नाही, त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांनाच आपल्या रुग्णाला अशा प्रकारे स्ट्रेचरवरून एका मजल्यावरून दुसऱ्या मजल्यावर घेऊन जाण्याची वेळ आली आहे। त्यामुळे आता या संदर्भात आरोग्य यंत्रणा काय कारवाई करतं, रुग्णालयामध्ये रुग्णांसाठी कोणती सुविधा उपलब्ध करून दिली जाते हे पाहणं देखील महत्त्वाचं असेल।